तुम्हा सर्वांना माहिती आहे का की कामसूत्र हा ब्रह्मदेवाच्या संविधानाचा तो भाग आहे ज्याला पुस्तकाचं रूप देण्यात आलं होतं. गुरुजींचं म्हणणं ऐकून विजयच्या चेहऱ्यावर संभ्रम उमटला आणि त्याच्या मनात लगेच प्रश्न निर्माण झाला. गुरुजी, जर ब्रह्मदेव आपल्या संविधानातून कामसूत्रासारखा ग्रंथ निर्माण करू शकत असतील तर कामदेवाची काय गरज होती? कामदेवाची जबाबदारी स्वतः ब्रह्मदेवाने घेतली असती, नाही का? विजय, जोक सगळीकडे चांगले नसतात. गुरुजींनी हाताचा इशारा करून केदारला शांत केलं आणि विजयकडे बघत म्हणाले, विजय, तुमची असं म्हणण्यात चूक नाही, पण तुम्ही तुमचे म्हणणे योग्य पद्धतीनं सांगितले नाही. वास्तविकपणे भगवान ब्रह्मदेवाने कामदेवाची जबाबदारी घेतली तर आहे, पण जगाच्या कल्याणासाठी ब्रह्मदेव वेगवेगळ्या देवतांचा, वेगवेगळ्या ऋषीमुनींचा निर्माण करतात. तसंच कामदेव हे देखील काम आणि प्रेमाच्या जबाबदाऱ्यांसाठी निर्माण केलेली देवता आहे. याचा अर्थ कामदेव हे नेहमी इतर देवांसारखे नव्हते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्यांना ब्रह्माजींनी जन्म दिला आणि नंतर ते देवता बनले. याचा अर्थ हाच आहे ना गुरुदेव? खरं पाहिलं तर ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली तेव्हा त्यात राहण्यासाठी, जगाला पुढे नेण्यासाठी कोणीही नव्हतं आणि त्यात त्यांची भूमिका कोणीही बजावत नव्हतं. भगवान ब्रह्मदेवाला याची फार काळजी वाटली. जगाच्या विस्तारासाठी ते अनेकदा चिंतन करून उपाय शोधत असत. त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीचा विकास होत राहण्यासाठी काय केले पाहिजे? अशा प्रकारे पौराणिक कथेनुसार एकेकाळी ब्रह्माजी लोक वाढवण्याच्या इच्छेने ध्यान करीत होते. त्याच वेळी त्यांच्या अंगातून एक तेजस्वी पुत्र काम जन्माला आला आणि त्याने ब्रह्माजींना विचारले की माझ्यासाठी काय आदेश आहे? तेव्हा ब्रह्माजी म्हणाले की मी विश्व निर्माण करण्यासाठी प्रजापती निर्माण केले आहेत, मात्र त्यांना यात यश आले नाही. म्हणूनच हे काम करण्यासाठी मी तुला निर्माण केलं आहे. हे विश्व पुढे नेण्यासाठी, परस्पर प्रेम आणि नातेसंबंधांसाठी मी तुम्हाला निर्माण केलं आहे. हे ऐकून कामदेव काहीच उत्तर न देता तिथून निघून गेले. ब्रह्माजींना वाटले की हा कामदेवाचा अभिमान आहे आणि त्यांनी त्यांची आज्ञा न पाळण्याचं धाडस केलं आहे. म्हणून ब्रह्माजी क्रोधित झाले आणि त्यांनी कामदेवाला शाप दिला की ज्या कामासाठी तुम्हाला निर्माण केलं आहे ते तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही निरुपयोगी आहात, म्हणूनच तुमचा नाश होईल. ब्रह्माजीने स्वतःच्या मुलाला शाप दिला. पण जेव्हा कामदेवांना विनाशाचा शाप मिळाला तेव्हा त्यांचा नाश व्हायला हवा होता. पण ते तर जगात खूप प्रसिद्ध झाले, असं का? देवांच्या शापामागे नक्कीच काहीतरी योजना असते. शाप ऐकून कामदेव घाबरले आणि क्षमा मागू लागले. तसेच स्वतःसाठी राहण्यास जागा मागू लागले. कामदेवाच्या विनंतीने ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी तुला राहण्यासाठी 12 स्थाने देतो. स्त्रियांचे बोल, केस, राशी, जंग, वक्ष, नाभी, जंगमूळ, ओठ, कोकिळेचा आवाज, चंद्राची चांदणी, पावसाळा, चैत्र आणि वैशाख महिना. हे सर्व सांगून ब्रह्मदेवाने कामदेवाला फुलांचे धनुष्य आणि 5 बाण देऊन निरोप दिला. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यानंतर कामदेवाने ब्रह्मांडात भ्रमण सुरू केले आणि सर्व भूत, पिशाच, गंधर्व आणि यक्ष यांना कामाने आपल्या ताब्यात आणले. गुरुदेव, ही कथा फारच रंजक आहे. कामाबद्दल लोक जे विचार करतात तसे अजिबात नाही. पण कामदेव स्वतः वात्सायन ऋषीप्रमाणे काम वासनेपासून दूर होते का? तसे नाही. कामदेवांना रती नावाची पत्नी देखील होती. ती स्वतः प्रेमाची मूर्ती होती. विवाहानंतर रथावर मत्स्य ध्वज लावून सर्व जगाला वश करण्यासाठी कामदेव आपल्या पत्नीसह निघाले होते. गुरुजींनी पाहिलं की त्यांच्या या बोलण्यानं केदार खूपच विचारात पडला होता. काय झालं केदार? तुला काही समजलं नाही का? तू मला पुन्हा विचारू शकतोस. असं काही नाही गुरुजी, तुम्ही जे काही बोललात ते अगदी स्पष्ट होतं. पण तुम्ही म्हणालात तसं जे काही स्थान ब्रह्माजींनी कामदेवांना राहण्यासाठी दिले
ते सर्व सौंदर्याशी जोडलेले आहेत. तेव्हा मी विचार करतोय की जो देव केवळ सुंदर जगातच राहतो त्याचे स्वरूप काय असेल. मी फक्त विचारच करू शकतो की ते स्वतः किती सुंदर असू शकतात. केदारचे बोलणे ऐकून विजय हसायला लागला. बर माफ कर केदार, मी तुझी चेष्टा करत नाहीये, पण तू ज्या प्रकारे कामदेवच्या रूपाबद्दल विचारलं आहे ना, त्यावर मला वाटतं की एक मुलगी तिच्या स्वप्नातील राजकुमाराची कल्पना करत आहे. असे नाही विजय, केदारचा विचार अगदी बरोबर आहे. मानवातील सर्व सुंदर तरुण किंवा स्त्रिया ज्यांची तुलना आपण अप्सरांसोबत करतो त्यांचे रूप प्रत्यक्षात अप्सरांच्या काही टक्के किंवा त्याहूनही कमी आहे. तर कल्पना करा की अप्सरा किती सुंदर असतील. साखरेने भरलेल्या उसापासून बनवलेले धनुष्य आणि बाण धारण करणारा सोनेरी पंख असलेला देखणा तरुण असे कामदेवाचे वर्णन केले आहे. त्याच्या धनुष्याचे धनुष्य पांढरे, निळे कमळ, चमेली आणि आंब्याच्या झाडांचे बनलेले आहे. अशोकाच्या झाडाच्या सुगंधी फुलांशिवाय या धनुष्याचे धनुष्य वाणीहीन आहे. म्हणजेच कामदेव जेव्हा धनुष्यातून बाण सोडतात तेव्हा तो आवाज करत नाही. कामदेवाकडे मारण, निस्तंभन, जृंभन, शोषण आणि मादन असे 5 प्रकारचे बाण आहेत. माशाच्या चिन्हासह लाल ध्वज असलेल्या पोपटाच्या रथावर ते स्वार होतात. मला आशा आहे की आता तुमच्या मनात कामदेवाबद्दल काहीच प्रश्न उरले नाही. गुरुजी, कामदेव एक दैवत होते, बरोबर? त्यांचा उद्देशही खूप महत्वाचा होता. पण इतर देवतांप्रमाणे त्यांच्यासाठी मंदिर का नाही? आपण इतर देवतांची पूजा करतो, तसाच मान कामदेवाला का मिळत नाही? तुम्हाला कोणी सांगितलं की कामदेवाचं मंदिर नाही? आसाममध्ये कामदेवाचे मंदिर खजुराहो म्हणून ओळखले जाते. तेथील मूर्ती कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांची कथा आजही जिवंत ठेवत आहेत. हे मंदिर घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहे. ऋतू वसंत पंचमीला कामदेवाची पूजा केली जाते. वसंत ऋतू हा कामदेवाचा मित्र आहे, म्हणून कामदेवाचे धनुष्य फुलांचे बनलेले आहे. केवळ कामदेवाचे बाणच नाही तर त्यांचे 3 मंत्रही विरुद्ध लिंगी व्यक्तीला आकर्षित करतात. कामदेवाच्या या मंत्राचा रोज जप केल्याने तुमचा जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होतो आणि तुम्ही त्यांची प्राथमिकता बनता. असे म्हटले जाते की प्राचीन काळी गणिका आणि नर्तक देखील हा मंत्र जपत असत, कारण त्यांना त्यांच्या चाहत्यांचे आकर्षण गमवायचे नव्हते. असे मानले जाते की या मंत्राचा सतत जप केल्याने त्यांचं आकर्षण, सौंदर्य आणि तेज कायम राहत असे. गुरुजी, या सर्व गोष्टींचा अर्थ असा आहे का की कामदेव ही केवळ वासनेची देवता आहे? कामदेवामुळे स्त्री पुरुष यांच्यात नातेसंबंध निर्माण होतात आणि विश्व पुढे सरकते आणि मानवाचा विकास होतो. नाही केदार, कामदेवाला केवळ वासनेच्या देवाच्या दृष्टिकोनातून पाहता येत नाही. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्यांना कामदेवाची गरज असते. तुम्हाला एखाद्या रागावलेल्या व्यक्तीचे मन वळवायचे असेल किंवा एखाद्याला आपल्या विश्वासात आणायचे असेल, आवश्यक नाही की तो पती पत्नी किंवा प्रियकर असावा किंवा कोणत्याही वासनेने वेढलेला असावा. तो कोणीही असू शकतो. अशा वेळी तुम्हाला कामदेवच मदत करतात. तंत्रविद्येत कामदेव शक्तिशाली मानला जातो. वशीकरणाचे काम त्यांच्या मदतीनेच केले जाते. कामदेवाच्या पुनर्जन्माची रंजक कथा ऐकण्यासाठी ऐकत रहा